नवरदेव राहिला ठिकाणावर घोड्याच्या अंगात आलं होतं. तो बोलत होता तुम्ही राहू द्या, मीच नाचून घेतो. त्याला बघून आणि गाणे ऐकून माझ्या पण अंगात आलं होतं, पण मी कंट्रोल केलं. असू द्या, ते थोडा उशीर होऊन गेला होता. नवरदेव हॉलमध्ये पोहोचून गेला होता, पण लग्न नव्हतं लागलं बाबा. हॉलमध्ये गेल्यावर बघितलं एवढी पब्लिक नव्हती, फक्त आमचीच फॅमिली होती. तिथे गेल्यावर मला समजलं की माझा परिवार एवढा मोठा आहे की काही लोकांना मी पहिल्यांदाच बघते आहे आणि काहींना मी ओळखत पण नाही. असू द्या, ते नंतर मस्त नवरदेव नवरीची एंट्री झाली. मग थोडाफार सत्कार वगैरे केला आणि खरं सांगू तर भाऊ भाऊचा सत्कार करत होता. हे बघून त्यांनाच काय आम्हाला पण हसू येत होतं. अर्धा तास सत्कार करण्यात आणि 2 तास लग्न लागण्यामध्ये गेला आणि फायनल ती वेळ आली ज्याची सर्व वाट बघत होते. आणि तिथे एवढा क्यूट मोमेंट क्रिएट झाला होता. नवरदेव नवरीच्या गळ्यामध्ये हार टाकताना त्याचा हार तिच्या हारमध्ये अडकून गेला होता आणि सर्व लोक मस्त कमेंट करत होते नवरदेव नवरी आता कायमचे एकमेकांसोबत अडकून गेले. मस्त वाटत होतं बघायला. त्यानंतर लग्न वगैरे लागलं आणि मज्जा आली. माझ्या थोबड्याची वाट तर मी लावलीच होती. या पिंपलने येऊन त्याची शोभा अजून वाढवून दिली. असू दे, त्यांचं रोजच येणं जाणं आहे. आम्ही पूर्ण परिवाराने खूप फोटोज काढले, कारण फक्त आम्ही काही कार्यक्रम किंवा लग्न कार्य असलं ना तेव्हाच भेटतो. सगळं आपापल्या कामामध्ये बिझी असतात, तर कोणाला भेटायचा टाइमच नाही भेटत. अर्धा परिवार इकडे तिकडे पसरला होता. जे भेटले त्यांच्यासोबतच फोटोज काढून घेतले. मग मस्त पोट भरून जेवण केलं आणि जेवण खूपच टेस्टी होतं बरं का.